रोज रोज संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवावं आणि उन्हाळ्यामध्ये भाज्या सुद्धा खूपच कमी मिळतात. मध्ये आज आपण वासानेच भूक लागेल असे झणझणीत उकड शेंगोळे बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तर हे उकड शेंगोळे करण्यासाठी आपण सगळ्यात आधी वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी लसणाचा एक मोठा गाठा सोलून घेतला आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. 4 ते 5 हिरवी मिरची इथे मी घेतली आहे. हिरवी मिरची कमी तिखट असलेलीच इथे घेतली आहे. 1 चमचा जिरे घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये याचं बारीक वाटण तयार करून घेऊया. हे उकड शेंगोळे आपण 2 ते 3 व्यक्तीचं पोटभर जेवण होईल एवढ्या प्रमाणात करत आहोत आणि त्यानुसार सर्व सामान इथे घेतलं आहे. तर इथे बघा अशा पद्धतीचं वाटण मी या सगळ्या साहित्याचं इथे करून घेतलं आहे. आता 2 ते 3 व्यक्तीचं पोट भरेल एवढं जेवण होण्यासाठी आपल्याला 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. इथे मी 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी ज्वारीचं पीठ इथे मी घेतलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 छोटा चमचा हळद घालून घेऊया आणि अर्धा चमचा लाल तिखट याच्यामध्ये मी टाकत आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा धनेपूड, 1 चिमूटभर हिंग याच्यामध्ये घालून घेऊया आणि 1 चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे. आपण तयार केलेलं वाटण 1 चमचा याच्यामध्ये घालून घेऊया आणि याच्यामध्ये 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यामुळे आपले उकड शेंगोळे खूप मस्त ठिसूळ असे होतात. आता हे सगळं साहित्य हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. पाणी एकदम टाकायचं नाही, नाहीतर आपलं पीठ पातळ होईल. थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्टसर असं हे पीठ आपण मळून घेऊया. तर बघा अशा पद्धतीचं घट्टसर असं याचं पीठ इथे मी मळून घेतलं आहे. आता हे पीठ मळून घेतल्यानंतर याच्यावरती थोडंसं अगदी 2 ते 3 थेंब इतकं तेल टाकायचं आहे आणि आता हे तेल या सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ आपण बाजूला मुरू देणार आहोत आणि त्याच्यात तोपर्यंत आपण उकड शेंगोळ्यासाठी फोडणी करून घेऊया. आता या कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं आहे. आपलं तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की याच्यामध्ये आपण 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. आले, लसूण, हिरवी मिरची, जिरेचं जे वाटण आपण केलं होतं ते पूर्ण वाटण याच्यामध्ये मी घातलं आहे. याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग घालायचं आहे. हिंग वाटण घातल्यानंतरच घाला, नाहीतर गरम तेलामध्ये हिंग घातला तर तो करपतो. आता हे वाटण आपल्याला इथे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत. तर बघा आपलं वाटण व्यवस्थित परतून झालं आहे. आता याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट मी याच्यामध्ये घातला आहे. आपण हे झणझणीत असे उकड शेंगोळे बनवणार आहोत. त्यासाठी इथे रंग आणि चव दोन्ही येईल या पद्धतीचं 1 चमचा लाल तिखट घातला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद आणि लाल तिखट व्यवस्थित परतून झालं की इथे हा अर्धा लिटरचा लोटा आहे. तर हे अर्धा लिटर पाणी मी पूर्ण याच्यामध्ये टाकत आहे आणि आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं ते भांडं सुद्धा धुण्यासाठी इथे मी 1 ते 1.5 वाटी पाणी घेतलं आहे आणि ते भांडं धुवून हे पाणी सुद्धा याच्यामध्ये टाकलं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता या पाण्याला आपण दणदणीत अशी उकळी काढून घेऊया. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण शेंगोळे तयार करून घेऊया. तर इथे बघा आता आपलं हे शेंगोळ्याचं पीठ सुद्धा व्यवस्थित असं मुरलेलं आहे. तर आता याचे आपल्याला शेंगोळे करण्यासाठी अगदी 1 छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि इथे पोळपाटाला मी थोडंसं तेलाचा हात लावून घेतला आहे म्हणजे आपलं पीठ पोळपाटाला चिकटणार नाही. आणि आता पोळपाटावर या पिठाचा अशा पद्धतीने लांबसर असा रोल करून घ्यायचा आहे. बघा तर अशा पद्धतीचा रोल इथे मी करून घेतला आहे. असा रोल तयार झाला की आता सुरीने याला आपण कापून घेऊया आणि अशा पद्धतीने आपल्याला शेंगोळे करून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने सगळे शेंगोळे इथे मी करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने केले तर पटापट आपले शेंगोळे बनवून तयार होतात. तर इथे बघा सगळ्या पिठाचे शेंगोळे इथे मी करून घेतले आहेत. आता आपल्या पाण्याला सुद्धा मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे. पाण्याला अशा पद्धतीची दणदणीत उकळी आली की आता याच्यामध्ये आपण तयार केलेले शेंगोळे टाकून घेऊया.
शेंगोळे टाकण्याच्या आधी पाण्याला अशा पद्धतीची दणदणीत उकळी यायला पाहिजे. आता सगळे शेंगोळे याच्यामध्ये मी टाकून घेतले आहेत. सुरुवातीला याच्यावरती झाकण न ठेवता मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिटे हे शेंगोळे आपण शिजवून घेऊया. आता एक 5 ते 6 मिनिटे हे शेंगोळे शिजवून घेतल्यानंतर आता हे सर्व शेंगोळे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. आणि आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक 10 ते 12 मिनिटे हे शेंगोळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. शेंगोळे मधात चेक करा, म्हणजे जर शेंगोळे शिजण्यासाठी पाणी कमी पडलं तर ते पाणी आपण याच्यामध्ये टाकू शकतो. तर इथे बघा मीडियम गॅसवर एक 10 ते 12 मिनिटे हे शेंगोळे इथे मी शिजवून घेतले आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता आपले शेंगोळे खूप मस्त असे शिजलेले आहेत. आणि शेंगोळ्यामध्ये रस्सासुद्धा खूप छान असा आहे. शेंगोळ्यामध्ये थोडाफार रस्सा असणे आवश्यक आहे, कारण एकदम कोरडे शेंगोळे आपण खाऊ शकत नाही. आता आपलं पाणी जे आहे ना ते शेंगोळे शिजण्यासाठी व्यवस्थित असं झालं आहे. पण तुमचं पाणी जर कमी पडलं तर त्याच्यामध्ये वरून थोडंसं गरम पाणी घालून शेंगोळे शिजवून घेऊ शकता. शेंगोळे शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. तर इथे तयार आहेत संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त गरमागरम आणि झणझणीत उकड शेंगोळे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा.